काय माणसाक डोक्या होया आपण किती टाइम बारीक करूची आणि किती बोलायचं होते का नाही आपल्या टाइम मिळालो म्हणजे तुमकाच आडवं दोघांका राहा काही बोलवलेलो नाही माझं सुद्धा काहीतरी वाटो हा अगदी का बच्चो गेलो होय क्या का या ठिकाणी सन्माननीय या कोकणचे ठाण्यावर सन्माननीय नारायणराव राणे यांच्यावरती गजल सादर करण्यासाठी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे गजल सादर करतोय तोपर्यंत मच्छा की येऊन दे ज्याने गाजवलं आपल्या कोकणाचं नाव हो ज्याने गाजवलं आपल्या कोकणाचं नाव असा कोकणचा हिरा नारायणराव असा कोकणचा हिरा नारायणराव असा कोकणचा हिरा नारायणराव असा कोकणचा हिरा क्षेत्रामध्ये ज्याने आपला स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला असा या कोकणचा ठाण्यावाद म्हणजे आपले सन्माननीय नारायणराव राणे एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आपण राणे साहेबांसाठी करूया आम्ही भजनी बुवा कोणाच्या पक्षाचे नाही आमचा पक्ष एकच तो म्हणजे हरिनाम आणि आमचा पांडुरंग बसलेला तो आमचा मुख्य नाही काय म्हणून काय म्हणतोय बघा ट्रेन सुद्धा साहेबांनी चालू केली नाही काय प्रत्येक गावागावामध्ये जाण्यासाठी साहेबांनी गाड्या सोडलेल्या आहेत असा हा या कोकणचा ठाण्यावाद म्हणजेच आपले सन्माननीय नारायणराव राणे साहेब या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दाजी पाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक दिलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना उदंड आयुष्य लाभोची प्रार्थना परमेश्वराच्या करतोय रस्ते बांधल्या शाळा उद्योगधंद्यानं दिला उजाळा त्याने अन्यायावर घातला घाव त्याने अन्यायावर घातला घाव
श्रीधर त्यांचे गुणगान हो देवाला अभिषेक घालून सत्कारण करणारे अनेक होऊन गेले देवाला अभिषेक घालून सत्कारण करणारे अनेक होऊन गेले पण कोकणचा विकास करण्याचा ध्यास फक्त आणि फक्त नारायण राणे साहेब जन्माला आले नारायण राणे साहेब जन्माला आले राणे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा कारण खरोखर कोकणाचा विकास आणि कोकणाचा ध्यास घेऊन जन्माला आलेलं हे बाळ आज रांगत रांगत बुवा या कोकणासाठी किती झटतंय ते आज आपण बघतोय नाही काय दोन्ही मुलांना हाताशी घेऊन त्यांनी या कोकणाचा विकास करण्याचं स्वप्न बाळगलेलं आहे प्रत्येकाने या स्वप्नाला उजळण्यासाठी प्रत्येकाने साथ दिलीच पाहिजे धन्यवाद नगरसेविका सौभाग्यवती प्राजक्ता शिरोलकर या भगिनीकडून ह्या गजरासाठी 500 रुपये लाख मोलाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले स्वीकारतो धन्यवाद अतिशय सुंदर रंगतदार चाललेला हा सामना आज आपण बघतोय या सामन्यासाठी आज माझ्या बाजूला बसलेले माझे परममित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय विजय उर्फ गुंडू सावंत यांच्याकडून सुद्धा आम्हा तिन्ही बुवांना समान बक्षीस दिलेलं आहे एकाकडे ठेवलेला पण बुवा हो त्यांनी 500 रुपये तुमका दिल्याने त्या वर म्हणतास का हे 500 सगळे माकात नाही म्हणजे एवढं पैशात तू लोचटच काय रे हेनी कधी पैशाची हाव धरल्या नाही माका विचारता तो तुझो देणेकारी आहे काय मी देणेकारी हस की नाही हो तूच वाळा बघलं ते कापून दी अरे 365 दिवस म्हणता मी बाहेर असतोय वर्षातले 365 दिवस मी बाहेर असतोय तरी सुद्धा 2 पोरगे माका झाले 65 दिवसात 2 पोरगे म्हणजे हे जा तू हे सांगतच नाही ह्या तर जरा आचरण त्याचा कर तू समोर सांगतस ना की माता भगिनी बसलेले आहे त्याच्या समोर काय बोलायला पाहिजे आता तुझे होय किती पोरगे जन्मात दिलेत 65 दिवसात दिलेत का 60 दिवसात दिलेत ह्या तुझा ऐका दिली 65 दिवसात कसा काय जमला तुका रे 65 दिवसात 2 टाक आधी ह्या उचलता काय बघ हा त्याची अर्धो किलो सुपारी उचलतात काय बघ तुला ए सुपारी मग आणलंच तो दिलंच नाही देऊ हा बाकी माणूस पोचलेलोच असतो ऐकलं म्हणजे एखाद्या गोड बोलान कसो मारायचो अरे मी त्यांना वर बोलवलं हय बोलवलंय तर तुका इज्जत काढून घेऊ त्यांची हा म्हणजे हे वाद पॅन सुद्धा बंद केलंय हा अरे तुझा तिने तोंड बंद केल्यानी पॅन बंद केलंस पण तुझा तोंड बंद केल्यानी हा पण जाऊ दे असा दे तू माका काय बोललेलो नाही पण ह्याचा मरण नका काढू काय आता यो दो ए तुका लाज शरम वाटतं रे माका हेकात गेलंय म्हणून बरा दाखव ना असा वाहिनी वर सांगतस की हा असं ना डायबिटीस म्हणून सांग ना त्यामुळे मला थोडासा त्रास होतो हा मग असा सांग ना मला थोडासा त्रास होतो म्हणून मुताक गेलंय म्हणून सांगतो
हा? अरे तो सांगता है का तुका ताकद हा तलवाची ताकद. अरे ह्या तलवाची जरी ताकद नसली ना तरी तो लटपटच झालो तरी जाय. हा? हा? काय बुवा नामजपाची बेरीज करताना आपण भजनामध्ये बसल्याच्या नंतर नामजपाची बेरीज करताना आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या आपल्या अंगामध्ये असणाऱ्या अवगुणांची वजाबाकी करता आली पाहिजे तर सुद्धा सांग माका सांगता या असा तुका जमता काय तसा तुका जमता काय. अरे 1.5 तास होतो जो मगाशी लोळलं समऱ्या 1.5 तास जो लोळलं खळियो खणलं रुपावळ घेतलंस की तू गजरच केलं. हा किती तास केलंस ना बघ असं नाही तू त्याच्यासाठीच मरत बाकी ह्याच्यासाठी. हा बरा माका सांगता तो हेतो सुद्धा आवाज काढता आणि बरा माझं माका म्हणता ए राजू आना बाजू म्हणजे अगोदर तुझा आवाज तसोच हा ए राजू आना बाजू थोडा खाजू. हो ना काय माहिती आता मगाशी सांगल्या ना आता काय म्हणता नाही काय प्रियसी काय म्हणता नाही आयटम म्हणता नाही. त्या आयटमला काय घेऊन गेलो यो हनीमूनला. आयटमला हनीमूनला घेऊन गेलो आणि सगळे त्या भाषा येतच ना. त्या गाणं इल्लेला बघा मध्ये गडुळाचे पाणी कशाला ढवळील या नागाच्या घेऊन गेलो हनीमूनला आणि रातभर पाणी गडुळाचा खदूळ करून टाकल्यात आणि 4:30च्या मनात ह्या का हलक होय ना तुझं प्रियसी एका लोटता आता कसले लोळता खालसून जाऊन दूध घेऊन यावा जावा. हो तसोच उठलो नि गेलो दूध आणू. भैया काय त्यांचा असतात ना मला सांगल्या ना पंक्चर काढू घे असतात ते असतात तसे दुधाच्या डेअरीवर गेलो आणि भैया सांगता का हो फलाना 2 लिटर दूध देवा 2 लिटर दूध देवा. भैया हे का वरसून खालसून बघता अरे असा जनावर कधी बघलंय नाही अंगार नाही मास तरी सुद्धा यो चाल कधी चलत कसो का येलो का हो फलाना यावा. वरसून खालसून बघता भैया हे का विचारता का हो रात को कुछ हनीमून मनवले का. ह्याच्या काय लक्षात ये ना हिनी दुधाच्या पिशवी उचलल्याने वाटेला लागलो. पाठी तुझं फिरता तशी एक म्हातारी ह्या गावली. म्हातारी म्हणता बाबू अरे बाबू अंगात तुझ्या मास नाही पण होतो तो लटपटच रात्री काय लटपट केलं की काय. ह्याच्या काय विषय लक्षात येऊ नाही. तरा 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 चलता चलता त्याबरोबर 6:30ची ड्युटी संपून एक आपलं ये होतो. त्यांनी हे का बघल्यानी होते का बघता तो हे का बघता हे का काय समजना. तो 6 नंबर हे का विचारता क्या रे पागल ऐसा मेरे के घूर घूर के देख रहा है अभी मैं नहीं आने वाली जाओ मेरा भी ड्यूटी खत्म हो गया मेरा अभी जाओ भी हो म्हणता अरे काय सांगता काय हो. रीता म्हणता अभी जाओ मेरे पास देखो मत अभी मेरे पास टाइम में भी जाओ रात को तुम गड़बड़ करके आए ना मेरे पास जाओ गेलो घराकडे गेलो प्रियसी वरती भडाकलो आयटम वरती म्हणालो काय गो रात्री म्हणाला गडुळाचा पाणी खदूळ करून टाकला. सगळ्यांका कसा काय समाजला काय व्हॉट्सअपवर टाकलं इंस्टाग्रामवर टाकलं काय फेसबुकवर टाकलं माका वाटता खिडकी उघडी ठेवलं अशी वाटता. सगळ्यांका कसा काय समाजला. प्रियसी एखादी आयटम हे का सांगता हो तोंड बंद सगळ्यांका समजत नाही तर काय. वरती होती बॉडी तुमची घातलाच नाही खाली परकर नाही मग माझं हेसॉन व्हायचे मिरा होता तुका झालो रे पर करतो त्या परकर एवढा तरी तुझा वजन होता. हा असा नाही तो गेलो ग सुपारी आणून गेलो की काय ना पिशवीत सुपारी होत काय बघून गेलो असा आणि तू त्या का वरला सांग त्या का 2 सुपारी होती म्हणून. हा आणि वर परत सांगत माझे होय तर तुका घे अशो जर वाटीत राहलं तर 65 दिवसात काय करतलं मर्शी करणार. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा
कसा झाला माहितीया तुका वाटतं काय माझा गाणा चतुर्थीक ऐकतात लोक म्हणजे मी केवढो मोठो गायक हे ह्या गर्वात तू मरा नको लक्षात ठेव जो तू सांगतस ना हे तो आवाज एवढो भसाडो हा ते जो तसो हा आवाज हे बघ आरशासमोर जर उभं राहलंस ना आरशासमोर माणूस जेव्हा उभं राहताना तेव्हा जर त्याच्या तोंडावर जर डाग असलो तर आपण आरसो फोडून टाकत नाही आपला शिकवण काय देता आरसो तर तुझ्या तोंडाक लागलेलो डाग घुसवून टाक दुसरं तुका का सल्लो देता देवळाच्या समोर उभं राहून काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे राहून आपण कसं वागतो हा सल्ला तुला का देतो तर त्याची तू समोरचा सांगणाऱ्याची थट्टा करू नको तुझ्या अंगामध्ये असणारे अवगुण नाजूक करून टाक ह्या सांगण्याचा तो समोर माणूस प्रयत्न करत असतात पण तुझ्यावर कसा पालत्या घड्यावर पाणी आणि वर मागा काय सांगता तो केळी बाबळीच्या झाडाच्या शेजारी जर केळीचा झाड वाढला तर मी केळीची पानं फाडून टाकतात म्हणून सांगतो ना ह्यो काय सांगता माका तू ज्या याच्यात जन्मात दिलंस ना एवढा तुका समजत नाही की केळीचा फाटलेला पान सुद्धा त्या फाटलेल्या पानावर सुद्धा आपण नैवेद्य दाखवतो आपण जेवतो त्या फाटलेल्या पानात अरे चांगलो देठ असा ते पण त्या फाटलेल्या पान देवाक चालता काय माका आधी सांग चालता खायच्या देवाक चालता फाटलेला पान आद्या पंजा करू जाता खायच्या त्या चालत असतात तात्या विंता बावला उलटा लावतात ना ते का चालत असतात चालता त्यांनी त्या बावला उलटा लावतात का मगाशी वेगळाच सांगले त्यांनी तो तर शापत खुळावल्यासारखंच झालो वर शीर्ष आणि खाली पाय म्हणता नाही वर शीर्ष आणि खाली टाकला असा सांगले त्यांनी म्हणजे दरवाजात लटकवतात वर शीर्ष आणि खाली टाकला म्हणजे काय त्याचा अर्थ देतो ते का समजत नाही तो आधी इलो भजना काय खेका इलो ह्या समजत नाही खेका इलो अरे मगाशी मी सांगण्याचा प्रयत्न केलाय की मजचो खंबीर होयो मजचो जो असताना तो खंबीर होयो धारण खंबीर होयो तुझा कसा झाला कोंगाल झाला तो सांगता तो उगीत न शर्ट जर काढला आता त्याची पाळी आहे काय रे त्याका काय झाला तो जो गेलो तो काय गेलो तुझ्यात मारणार नाही असा दे जावा रे तुम्ही त्याबद्दल मी काय म्हणत नाही नाही आपल्या असं ना आपण तुम्ही ठेवू गोया बाकी काय सताप्पाचा आणि परत गुंडूबुवा बाजूक बसलं त्यांचा तू सांगलं नाही मी सताप्पाचा नाही मी गुंडाप्पाचा बाजूक बसले ते जोक सांगताना असं तसा बाजूक बसले तर सांगता नाही होता ना हे शामू बघलं तो कोण येलो आता सांगतले अरे काय का एकदा बाई ना वर्गात व्याकरण शिकवत असत हे का व्याकरण शिकवत असलं तर बाई सांगत बाई एक फळ्यावर शब्द लिहितात तुकाराम हे का काय तर समजत नाही ह्यो बाई काय विचारता बाईनो तुकारामाची तू पहिली का दुसरी बाईने बॅकग्राऊंड लाल करून टाकला काय अर्थच का समजलो नाही ना तुकारामाची तू पहिली का दुसरी म्हणजे तुकार पहिलो का दुसरो होय रे पोचलं तू ना अरे तोंड बाहेर काढू नको रे माहिती चावशील तू बाकी गाणं बिना म्हणण्याची तुझी पद्धत चांगली आहे त्याबद्दल मी काय तुका म्हणणारच नाही गाणं तुझा म्हणण्याची पद्धत चांगली आहे असा दे हा ते का बोला दुःखाडवा याला पेटीचा आवाज जरा थोडा कमी करा दुःखाडवा मित्र वनव्यामध्ये मित्र वनव्यामध्ये मित्र वनव्यामध्ये
त्यासाठी ना मित्र बुवा सांभाळून ठेवचे लागतात. हा त्यांनी तुका काय सांगले 5 वर्षात तुका बाहेर बसवले नाही, तुका लाज शरम वाटो बाई. ए थांबऱ्या मागाशी मागा सांगितलं कडे बघ हे जोयला सांभाळ तुझा. हा पाठी जर गावलंस ना तर तुझा कांडाप काढणी पाहिला. ए जोयला बच्च्याचा कांडाप काढणी पाहिला. त्याका बोल नाही तो येऊ दे परत ना, त्याका बोलवा आणून बसवा त्याका, नाही तर तो चलत सुद्धा शेळपेल जाय. हो असो येसू अक्का कडसून गेलो की खाली घरात पोचलो तो. अरे काय माहिती आहे बुवा, तो ना माणूस पोचलेलो जाम पोचलेलो. तो जो वाईट येऊ बोलतो बसवा काय नाही तर त्याच्यावरून मला बोलत गावत नाही, ह्याच्यावरूनच नाही बोलत होता माझा. हा आयोजक आमचे काय ते माडेश्वर त्यांना सांगा ते का हातून बसवा, कारण त्यांच्या शब्दात मान देणार होतो. त्या ठिकाणी आमचे दशावतारी कलाकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर त्या दशावतारी कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. अतिशय आणि अतिशय सुंदर लोकराजा भवानी सुद्धा सुरुवातीला बोललेत की लोकराजा आपल्यामधून निघून गेले, पण खरोखरच लोकराजासारखा राजा पुन्हा या दशावतारी क्षेत्रामध्ये होणे नाही का. आकाशम पतितमोयम यथा गच्छति सागरम सर्व देवाय नमस्कारम केशवाय प्रति गच्छति. आकाशामधून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन भेटतं तद्वत कुठूनही आणि कसाही जर नमस्कार केला तर तो माझ्या केशवाच्या चरणी लीन होतोय, तो माझ्या केशवाच्या चरणी लीन होतोय. हे शब्द आता ज्ञान झालेले नाही का. खरोखर ती कुठलाही कलाकार असू दे, त्या कलाकारावरती जीवापाड प्रेम करणारा कलाकार आपल्यामधून निघून गेला. बरोबर अशा कलाकाराला लाख लाख सलाम. फक्त एक ओळ त्यांच्यासाठी म्हणते, शोधू लोक राजा तुला कोठे, शोधू लोक राजा तुला कोठे, शोधू लोक राजा
समोर नजराना साहेबांनी पेश केलेला होता. हे असाव काहीतरी म्हण, आता स्वतः काय म्हणतलंच तर माका माहिती हा आता करू नको, म्हणतलंच तर माका माहिती पण काय तयार कोयता मगाशी कसा तू मारलं समोरच्या कमी लेखता कामा नाही, समोरच्या कमी कधी लेखता कामा नाही. कारण बुवा ही झाकलेली मूठा, ही हाताची जे पाची बोटा जर सारखी नसतील ना, वेडी वाकडी म्हणून तोंडात जात, सारखी जर असतील ना, परमेश्वरान सगळ्यांका जर एका मापात जर बसवलेला असता तर समीर कदम बुवा, जोईल बुवा आणि वागदेकर बुवा या तिघांका बोलावलं नसतं, तो एका कदम आडूराव बोलावला असता. मीच मोठा बादशाह आहे, सुरांचा बादशाह. हो तुझीच गाणी सगळीकडे वाजतात, बाकीचे गेले. कारण आजापासूनच शिव मोठो गायक ना, आजो सुद्धा त्याचो गायक मोठो. आजाकडे असलो मोठो मर्फी कंपनीचो रेडिओ होतो, मोठो मर्फी कंपनीचो रेडिओ. तो काय कालांतरान बंद पडलो, पांटेचे गाव न. पण आजान काय केलं, तो धरल्यांनी काय आपटल्या बरोबर त्याच्यातून एक पाचशे हुंदीर बाहेर पडलो. पाचशे हुंदीर बाहेर पडल्याबरोबर आजोबा म्हणतात, सांगू द्या अरे दादा पडत आहे, लांब करून खांद्यात पडत रेडवो चलतो नको सोदे पुन्हा. अरे गायकच बुटून गेलो तर रेडवो कसं चलतो. एका वाटला काय भुतूर गायक म्हणजे काय हुंदीर भुतू गाता की काय, तसा काय टेन्शन घेऊ नको रे. असा काय लागत तुका बोललंय नाही, म्हणजे किलेस करू साठी किलेस. अरे हसत राहू ना, आनंदात राहू ना, काय होता तुका. तो गेलो काय, चलत गेलो की काय, तो गेलो काय नाही, तो गावातो नाही हाता खाता. माका वाटत नाही पुरी तिसरी बारी होईपर्यंत येत शो काय रंगमंचावरती विसावला. काय माहितीये, यशस्वी जीवनाची 4 सूत्र आहेत, लक्षात घे. यशस्वी जीवनाची 4 सूत्र आहेत. मेहनत केली तर धन मिळतं, एखाद्याने जर संयम ठेवला तर आपलं काम होतं, गोड बोलला तर समोरच्याशी ओळख होतोय, आणि जर एखाद्याचे जर आदर केला तर आपलं बुवा समाजामध्ये नाव होतं. समोरच्या तो आदर करू शिकावं, बरोबर की नाही. मगाशी वागदेकरांना 500 रुपयाचा पारितोषिक दिल्याने परत त्यांच्याबद्दल काहीतरी चांगला बोलायचा ता नाही, तात्या का जमला नाही वागदेकरा. कारण चांगला कधी आयुष्यात तिने केल्यानंच नाही. चांगल्या कामात खते का घेऊन जाऊ नको, चांगला काम कधी तिने आयुष्यात केल्यानंच नाही, कधी केल्या ना. बघला मगाशी इलो ते धुडगूस घातल्या, आता रुपावळीच्या टायमात धुडगूस घातल्या, आणि परत सांगता की हो जर गजर तर दादानी जर ऐकले नाही तर कोण दादा सांगतले शेतकऱ्याचं पोरगो येऊन चांगला गाणा म्हणायला गेलो. दादा उद्या फोन करतले आणि त्याका हाणल्यान कोणी ह्याचा बघतले. पण चुकान सुद्धा कोणी भाडेश्वरांचं नाव सांगा नको. भाडेश्वर आमका माहिती आहे, ह्या कुडाळ पंचक्रोशीत खई बारी असू दे, सगळ्या बुवांचे नंबर त्यांच्याकडे आहेत. अगदी बरोबर कोण बारी खयची चांगली करतो, या जागेवर बारी कोण रंगवतो, ह्या त्यांना बरोबर माहिती आहे. तुका मध्ये ठेवूचा कारण काय दा तसोच तो आता रे नाही येऊतो नाही तो. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून, कारण तिन्ही बुवांचे या ठिकाणी गजर झाले पाहिजे आणि या गजर तिन्ही बुवांचे झाले पाहिजेत म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला जर मी त्यांना बोलतोय, हे आपणच जर संयम जर पाळलो नाही तर हे माझ्या नक्की चढान बसतले. पण गजराच्या टायमात रुपावळी सारख्या जर केलं तर तुका अभंग सुद्धा घेऊ देऊ नाही, एवढं लक्षात ठेवा. हो बरा होईल उलट तुका. अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझ भवती आज कली मातला, विसरू नको हरी नाम घ्यायला.
तुमच्या मागे हात धुवून लागणारे लोक आहेत. तर तुम्ही वाईट करत असाल तर जाऊन द्या, मारा दे, काय त्याला पडलेला नाही त्याचा, नाही काय. आज लोक काय बघणार, भजन कोणी चांगलं केलं, बडबड कोणी चांगली केली, गाणी कोणी चांगलं केली, याचं मूल्यमापन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण बसलेला आहोत, नाही काय. आज कली प्रत्येकाच्या अंगात शिरलेलो, नाही काय, प्रत्येकाच्या अंगात कली शिरलेलो. आता एवढं कार्यक्रम भरगच्च हे सादर केलेलो, कोणतरी बाहेरगावचं येतो आणि म्हणतो काय शिरसाट साहेबांनी आपल्या वाढदिवसात कार्यक्रम ठेवल्याने म्हणून काय झालं, पैसो कुस्ता. परत आणखी हो काय म्हणता, 500 दोन खेपू दिले नाही त्याचा, तरी सुद्धा हो काय म्हणता, हॉटेलात मागा 1000 रुपयाचा जेव घालते, 1000 रुपयाचा तुका 200 रुपयाचा खाऊची ताकद अरे, तुका 100 रुपयाचा पोचूची ताकद हा हो. घराक नेन पार्सल हो, बांधून नेशी म्हणजे काय, तुका काय म्हाळाकच बोलावलेलो 1000 रुपयाचा माका जेव घालती, अरे ज्याका पचतच नाही त्याका 1000 रुपयाचा 2000 रुपयाचा 5000 रुपये घालण्याची ताकद आहे त्यांका. 5000 रुपयाचा तुका बसल्या बसकने खाऊ घालतील ते, पण त्याच्यातले 4 दाणे घालून कोंबड्यांसारखे इसकलं तर तुका कोण घालीत ते हो. होय तर केवढं मोठं तू मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं, विसरू नको रे वेड हरी नामाचे बोल, विसरू नको रे वेड आई बाबाचे. मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं, विसरू नको रे वेड आई बाबाचे ऋण. मानव जन्म आज आपल्याला मिळालेला आहे, तो पूर्व पुण्याईने मिळालेला आहे. 184 योनी पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. या नरजन्माचं सार्थक फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे. वाईट तुम्ही किती बोला त्याचा काही एक उपयोग नाही. जर चांगला जर सांगितलं तर कोणतरी म्हणणार वा जोईल बुवाने चांगला गजर घेतला, समीर कदम बुवाने चांगली गाणी घेतली, नाही काय. पण तो एक उठान वाटेक लागलो ना, तो घरात गेलो काय बोललो माहितीच नाही बोललो, ह्या उद्या लॉक म्हणतले. या ठिकाणी ऍक्टिवाची चावी कोणाची तरी पडलेली मिळालेली आहे. जर कोणाची असेल तर त्यांनी ओळख पटून या ठिकाणी आमच्या गुंडू सावंत बुवाकडून घेऊन जावी विनंती करतोय. नाहीतर परत काय हेनी सांगल्याने काय बुलेटचा आवाज तुका येत नाही. अरे बुलेटचा सगळ्याचा आवाज काढतोय मी. ऐकता तुका काय बुलेट आहे त्याचा स्टँड सुद्धा तुका लावून जमाचा नाही. हा आणि तो सांगता काय तुला पाठून आवाज काढू घेतला. अरे पाठून आवाज काढलाय तर तू मरशील कारण मग घरात गेलंय तो. हा खरोखरच या ठिकाणी अतिशय आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे चाललेला हा कार्यक्रम सिंधुदुर्गचा राजा खरोखरच नवसाला पावणारा असा हा गणपती या ठिकाणी सर्वांनी गादी कुटुंबियांनी बसवल्या मनापासून मला खूप बरं वाटतं. आणि त्यांनी या ठिकाणी आवर्जून या कोकणातील कला जपण्यासाठी त्यांनी या ठिकाणी तिरंगी जबरमारीचा सामना ठेवलेला आहे. खरोखरच पहिल्या नंबरला जे बसलेले आहे त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं भजन केलेलं आहे. 2 नंबरला जो बसलाय तो थोडा कोंगा झालेला आहे त्याचा, तरी सुद्धा तो आपल्या परीने प्रयत्न करतोय. आणि जो 3ऱ्या नंबरला बसलाय तो जवळजवळ खाकीवरती लोळण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं तर आमच्या बारामतीला असे जर गदी मिळाली तर खरोखरच उसात म्हणून त्याला धुतल्याशिवाय आम्ही राहणार. खरोखरच अशा तिन्ही बुवांना लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि परमेश्वराने शिरसाट साहेबांना उदंड आयुष्य देऊ अशी प्रार्थना व्यक्त करून मी माझ्या पुढील कार्यक्रमाला बारामतीला जाणार. गेला उगेल आम्ही आणि तू कसं जेव गेलं
हा? अरे एकदम बसायचा ना अरे जोड्या नांदली ना रे आमका हा एकदमच जायचा असो ह्यो काय करता चांगल्या कामात गुडघुस घालता जेव्हा शपथ म्हणजे वाईट कधीता करता चांगल्या कामात हे का नेवकत नको मध्यंतरी एका माझ्या मित्राची हाऊस वारली हो जेव्हा शपथ खरा वारली ती वारली गेलंय सांत्वन करून जीव माझं रहो ना हो अगदी 90 वर्षापर्यंत ती चांगली जगली आणि ती बिचारी गेली सांत्वन करून गेला हेका बोलावलंय तेका बोलावलंय दोघं हुळके ना गेलंय पोरगो असो खांबात बसून ओक्सा बोक्सी रडावतो मी गेलंय पाठीर हात ठेवले म्हटलं बाबा एवढं रडा नको रे पिकला पाठ कधीतरी गळतं ना हाऊस बापूस काय आपल्या शेवटपर्यंत पुरली नाही बाबा वर्ग्यात बरा वाटला हो मी परत पुढचा प्रश्न केले बाबा रडा नको ऐकलं जशी तुझी हाऊस तशी ती माझी हाऊस वर्ग्यात भरवलेला हो नुसती मिठी मारल्यावर माका परत पुढचा प्रश्न केलाय बाबा जशी तुझी हाऊस तशी माझी हाऊस एवढा काय रे गुलामा अख्ख्या गावाची हाऊस होती रे ती वर्ग्यात लय बरा वाटला सांत्वन केला घरा केला अचानक काय झाला 8 दिवसांत त्याच्या मित्राची बायको लग्नाच्या 15व्या दिवशी वारली मंगळसूत्र सुद्धा उलटा केल्या आणि वारली हो म्हणता हो तो जोयला बोलवा तो बरोबर बोलणार हो पण हेनी त्याला काय सांगायला माहिती हे जोयला पुढे ढकलू नको तू काहीतरी बोल गेलो तो माणूस असो पडकान बसलो रो खांबा ह्यो गेलो मिठी मारत अरे रे लय वाईट झाला रे असा होता कामा नाही होता लय वाईट झाला गुलामा लय वाईट झाला वर्ग्या भरा गेला होता का हेने पुढचा प्रश्न केला गुलामा काय रे लय वाईट झाला गुलामा जशी जशी तुझी बायको तशी ती माझी बायको होती रे बाबा असो तळपायच्या आग मस्तकात गेली मुगडो लावलेलो होतो कुठे का लक्ष त्याच्यावर गेलो मी त्याची मांडी दाबतोय रे म्हटलं बरो बरो मला काहीतरी बोला नको ह्यो म्हणतात बोल बोल म्हणजे ह्याका त्याका मार्याकच घालतो ना परत तो सांगता गुलामा एवढा लवकर जाता नाही होता रे निदान लग्नाचे तरी पैसे भेटवा होते गुलामा जशी तुझी बायको तशी माझी ती बायको एवढाच काय रे गुलामा आमच्या गावाची ती बायको होती रे मुगडो उलटो केल्याने कानाव येसू आता बसून पेटकाय वेगुरल्यात घ्यायला म्हणजे हे न हे तो भेका कसा काय खुजली नाही का लेडीजला म्हणतो काय मोती साबण लगाव खूपसूरती पाव आणि आपल्यासाठी काय खुजली हा तुका काय इजगाड वया अरे तुझी खुजली ना तुका कुले घालू गये तुका तुझी खुजली ना इजगाड लावून जाऊची नाही कुल्याशिवाय जाऊची नाही पण ह्या टायमात गावाचे नाही कुल्याची ती कुसा वाजून होऊ गई तुका बघितला हे तुझ्याकडे हत काय रे कुले नाही तुझ्याकडे सुपारी कसं किलो देत रे हा म्हणजे तुझ्या स्वतःच्या सुपारी होत काय नाही असं दे असं तर काय मी म्हणत नाही पण त्याच्यातलं 2 काढून ह्याका दे वाईट ताकद येते का तू खातं काय रे सुपारी हा लिव पेनान काय तर लिहित मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईन विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण परमेश्वराप्रमाणे आपले आई वडील घरात आहेत जे दैवत आहेत ते आई वडिलांची सेवा करा आयुष्यामध्ये कुठल्याही तुम्ही कामाला बाहेर पडा तुम्हाला खाली हाताने कधी त्या आई वडिलांनी येऊ देणार नाही कारण आईला तुम्ही किती छळा मेल्याच्या नंतर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याशिवाय आई राहणार नाही म्हणून आईची सेवा करा काय म्हणतोय बघा देवळात जाऊन का शोधशी कुणाला
या ठिकाणी नारायण राणे साहेब दादा यांच्यावरती गीत गाण्यासाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझं भावकी आज कली माझ्या दोन ओळी म्हणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय का. स्वाभिमानी मराठी धर्माचा राजा म्हणून गाजला. स्वाभिमानी मराठी धर्माचा राजा बनून गाजला. सिंधुदुर्गाचा वाघ म्हणून राणे साहेब गाजला. सिंधुदुर्गाचा वाघ म्हणून राणे साहेब गाजला. सिंधुदुर्गाचा वाघ म्हणून राणे साहेब गाजला. मराठी धर्माचा राजा बनून गाजला. हृदयामध्ये त्याने स्थान मिळवलेलं आहे. कोणी गरजू व्यक्ती असू दे त्याच्यावरती प्रेम दाखवणारे हे कुटुंब आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये जन्माला आलं. आपल्याला घोर अभिमान आहे. बरोबर. धन्यवाद. नितेश राणे साहेबांनी कोकण विकासासाठी स्वाभिमानी मराठी धर्माचा राजा बनून गाजला. स्वाभिमानी मराठी धर्माचा राजा बनून गाजला. राणे साहेब गाजला. राणे साहेब राणे साहेबांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. पोरपोरीनी लाज सारी टांगली वेशीला. पायगळी तुडवून या उद्या परंपरेला. पोरपोरीनी लाज सारी टांगली वेशीला. पायगळी तुडवून या उद्या परंपरेला. पोशाख खालीची तो अंगावर फाटलेला. पोशाख खालीची तो अंगावर फाटलेला. बघा आजची ही जी पिढी बरबादीकडे चाललेली आहे नाही काय. हा कलीचा प्रताप आहे. आज आपली हिंदू संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाई माता चांगली चापून चुपून नऊवारी साडी नेसून ती युद्धाला जात होती. आज आपली हिंदी संस्कृती कुठे गेली आहे बघा. आज जर औषध फुल पॅन्ट घातल्या तर चेडू ती त्याच्यापेक्षा वर कमरेवर खाली इलेली पॅन्ट घालून आज बाजारात फिरतात. काय शोकांतिका. तो स्कार्फ हे तोंडात बांधा तो स्कार्फ आणि ती मॅक्सी काय कोणी काढल्या नाही. हो माका गावात कारण कसा माहिती जेव्हा स्कूटरवरून जातात बघ मगाशी तू सांगलस ना झंगटाचा जेव्हा तोंड बांधान जातात ना तोंड बांधान तेव्हा पाठी बसलेली असताना भाऊ बाजू त्या पोरग्या विचारता अरे खय चाललंस खय. तेव्हा नंतर त्याच्या लक्षात येईल अरे पाठी बसलेला बेबला ह्या आपलाच म्हणजे घराकडे जाऊन त्या का समजता. पण खरोखर आजची परिस्थिती आहे. आजची परिस्थिती अशी आहे की लव्ह मॅरेज तुम्ही करा त्याच्या करा करू नका त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण आपल्या आई वडिलांकडून कन्यादानाचं जे
पुण्याचं काम आहे ते कदापि कुणी हिरावून घेऊ नका, नाही काय. आज चांगलं पोरगं जर चांगले कपडे घालून जर मार्केटमध्ये फिरत असत तर त्याच्यापासून पोरा कोण नाही. ज्याच्या अंगावर मांस नाही, ज्याचे 7 फूट दात बाहेर त्याच्यापासून 17 पोरी पाठी काय गावतले नाही काय. म्हणून काय बुवा म्हणून काय सांगतोय बघूया आज पोरापोरीची लाज कशी वेशीला टाकलेली आहे. पोरापोरीची लाज सारी टांगली वेशीला, पायगडी बुडवून आपल्या परंपरेला. पोशाख घाली ती तो अंगभर फाटलेला. काय परिस्थिती कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नमऱ्या काय ठेवून ठेवलेला बागलेकर काय बरा ना. तू जेवण येईल तुझं गजर चालू होतं तेव्हा मी जेवण जात आलो. टेन्शन घेऊ नको. हा त्या सन्माननीय माझ्या परममित्राने बाबू यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद. तुझं भावती आज कली मातला, तुझं भावती आज कली मातला. माणसाची मूलभूत गरज झालेली आहे. आज याच्यामध्ये संपूर्ण पिढी बर्बाद झालेली आहे. काय मिळवतो आपण बाजारातून जाऊन बाजारात जाताना बायकोंना सांगल्या हो 100 रुपयाचे मासे आणा, पण तो जाऊन माशाचा भाव करीत झालो तरी पण 90 घेऊसाठी कसलोही विचार करतो नाही. 100 रुपये सांगले तर 110 रुपये झाले तरी घे, पण माका बाटली दे. आज फॅशन झालेली आहे नाही काय. म्हणून तुझ्या मागे कोण आहे लेकरा बाळाना, अर्ध्यावरती सोडून जाशी सुखी संसाराला. काय कमावता रे परमेश्वराने आपल्याला हे एवढं शरीर दिलेलं आहे, एवढं चांगलं जीवन कुठल्याही प्राण्याला दिलं नाही, माणसाला मिळालेलं आहे. तरी सुद्धा मनुष्य त्याचा गैरवापर करून आज समाजामध्ये वावरताना आज आपल्याला दिसतंय. म्हणून हा गजर
चांगल्या कामासाठी तुला घेतलं ना म्हणून ऐक हा. दारूचा ग्लास तुला विशी होताला, मुंकून दूर संपत्ती शिकात झाला. तुझ्या मागे कोण आहे लेकरा बाळाला, अर्ध्यावर टाकून काशी सुखी संसाराला, अर्ध्यावर टाकून काशी सुखी संसाराला. तुझं भवती आज कली मागला, थोडी सुहरी नाम या. सुखाचा काळ गेला उरली आठवण, सुखाचा काळ गेला उरली आठवण. माणूस माठ झाला आला स्मार्टफोन. सुखाचा काळ गेला, मनुष्यात एकमेकाशी चांगलं बोलायला विसरलाय नाही काय का ही स्वतःच्या मोबाईलची इली म्हणून आज सुखाचा काळ कुठेतरी लोक पावलेला दिसतोय नाही काय. पहिल्यांदा माणूस मेलो ना तर ढळाढळा अश्रू माणसाच्या डोळ्यामधून यायचे. आज फक्त काय मोबाईल वरती भावपूर्ण श्रद्धांजली टाकली काय मोकळं झालो. स्मशानात गेल्याच्या नंतर सुद्धा बुवा रिंगटोन ऐकू घेता नाही काय काय रिंगटोन खयचो सुख करता दुःख हरता ह्या सुद्धा नाही तर काय पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केला या राडा. हा. आज ही गाणी सगळी खोपावून येतो. कोण पहिल्यांदा आपल्यात जर मुंबई कोणा झील जाऊचं असलो तर जेव्हा एसटी वर सोडून घ्यायची तेव्हा ढसा रडायची. बाबू गेल्या गेल्या पत्र पाठव रे तुला आपल्याला आठवण येत राहते. आता कोण नाही विचारिता ए जातच ना जा फोन करा झाला एवढा जा उपयोग काय नाही बुवा. म्हणून आज जो गजर ह्याच्या गजरामध्ये मी भरपूर बोलला असे पण समाज सुद्धा प्रबोधन करण्यासाठी सुद्धा बुवा आज या भजनी बुवाने सुद्धा आपण पुढाकार घेतला पाहिजे. आज अध्यात्म काय असतं हे सांगण्याची ताकद आमच्या गुंडू बुवांमध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या गुंडू बुवांसाठी करा. अध्यात्माचे बादशाह म्हणून त्यांना नाव पडलेलं आहे. आमका विनोदाचे बादशाह आणि हो कोण ऑर्केस्ट्रा फेम आणि तो काय काय रे तुझा कसा काय नाही तो सुपारे फेम. मी त्याला फोन केलाय दुपारी ए ओली घेऊन ये सुपारी शे म्हणा बेडे नाही आता वडागलो बघा कसो जसो ते का आता हार घाला आणि नेऊन फिरता ना रे गुंडुआ पहिले उठत तुम्ही थय बाजूक बसलास मगाशी त्यांनी विचारल्या तुका खालसून आवाज काढू घेता काय. समजा त्यांनी जर तो कला जर दाखवून जर केल्या तर त्या माझ्या सहित वर उडू मारशा. गुंडुबा बघतात त्याच्या तोंडाकडे ते विचारते होय रे आवाज काढतलं खालसून. हा अरे अमेरिकेत ताकद आहे, जपानकडे टेक्नॉलॉजी आहे, पाकिस्तानकडे अनुभव आहे, तरी हे तिन्ही देश आपल्या भारत देशात घाबरतात का. कारण या भारतामध्ये सिंधुदुर्ग आणि कोकणात जालिम औषध म्हणजे काय देवस्की कडक औषध. संध्याकाळी एखादो जर तुळशी समोर उभो राहान त्याच्यावर 5 पाना एक काळो बिबो नाही गावलो तर काळो कोळसो एक लिंगडीचा पान एक तांब्याची तार आणि 52 टाकणं मारलेला लिंबू ठेवून जर गाराना घातल्या समोरच्या अमेरिकेचा बॉम्ब फुटता काय. हिम्मत काय त्या बॉम्बला फुटाची. फक्त एकच बॉम्ब फुटू शकता त्याच्यावर आपण काबू ठेवू शकत नाही तो म्हणजे पावटे बॉम्ब. त्याच्यावर आपण काबू ठेवू शकत नाही. तो जेवून इलेलो बुडबुआ तो जेवून इलेलो आणि पायाची हालचाल करता पायाची गोटू तुळबू पायाची गोटू तुळबू कारण खायला रे तुला तिळबू काय रे चष्म्याचा मग अशी काय सांगलं आम्ही डॉक्टर चष्मे एकदा गुरुजीने हे का मारल्याने ताटकर गुरुजीने मारल्याने जे का असो मारल्याने ना बॅकग्राऊंड लाल करून टाकल्याबरोबर हो निसतो काय खावडो बोरो झालो. परत ह्याच्या कानात धरल्याने गुरुजीनी म्हणाले हे समऱ्या जास्त तर बोललंस ना
सांगता कान तुझे ना खानापासून कुपळून काढीन. गुरुजींका म्हणता ओ गुरुजीनू हे कान जर माझ्या कुपळून जर काढलास तर मी चष्मा कसं लावतलं. गुरुजी म्हणतात अरे डोळ्याने बघतलं का कानाने बघतलं. नाही पण पाठीपुढे जर माका चष्मा लागलो तर मी अडकवतलंय कोण. त्या बाबतीत हुशार असतो. नाकार ठेव ना पडलो तर हवा देव.